नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ओल्या बोंबलांचा रस्सा। पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये ओले ताजे बोंबील दिसायला सुरुवात होते आणि मासे आवडणाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा तरी हा चविष्ट असा बोंबलांचा रस्सा नक्कीच बनतो। चला तर मग सुरुवात करूया। ही रेसिपी अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे। इथे मी बोंबील साफ स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घेतले। थोडीशी कोथिंबीर, सुक्या कैरीच्या फोडी, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि 2 मिरच्या अशा मोठ्या कापून घेतलेल्या आहेत। इथे टोपामध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरची घातली। मिरची छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालूया आणि ते छान तेलात परतून घेऊया। हा बोंबलांचा रस्सा कमीत कमी साहित्यामध्ये बनतो, पण चवीला अप्रतिम असा सुंदर लागतो। आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊ। घरगुती लाल तिखट मसाला 2 चमच आणि छान तेलामध्ये परतून घेऊ। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊ। आपल्याला रश्श्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी इथे घालून घेऊ। आता मी इथे सुक्या कैरीच्या फोडी घातलेल्या आहेत। तुमच्याकडे सुक्या कैरीच्या फोडी नसतील तर तुम्ही कोकम, चिंच किंवा लिंबाच्या रसाचाही उपयोग करू शकता। इथे वाटीमध्ये मी 1 चमच तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यात थोडंसं पाणी घालून ते असं मिक्स करून घेतलं। हे मी रश्श्यामध्ये घालणार आहे, कारण मी रश्श्यात कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही, त्यामुळे रश्श्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर करते। आता इथे मी हे तांदळाच्या पिठाचं पाणी ॲड करते। वाव, आपल्या रश्श्याला छान उकळही फुटलेला आहे। आता हे तांदळाचं पाणी मी घातलं। आता यात मी लगेच बोंबीलही घालून घेते। बोंबील हे अतिशय नाजूक आणि लगेच शिजले जातात, म्हणून मी उकळ आल्यानंतर त्यामध्ये बोंबील घातले। चवीनुसार मीठ घातलं आणि फक्त आता 5 मिनिटं आपण त्याची उकळ काढून घेऊया। बोंबील आता शिजलेला आहे। शिजल्यानंतर तो अजून नाजूक बनतो, म्हणून रस्सा अगदी हलक्या हातानेच ढवळा। जर आपण जोराने ढवळला तर बोंबील फुटायची शक्यता असते। बोंबलांचा रस्सा स्वादिष्ट होण्यासाठी फक्त 3 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा। पहिली टिप म्हणजे बोंबील ताजे आणायचे आणि लगेच रस्सा करायचा। दुसरी म्हणजे उकळ आल्यानंतर बोंबील शिजायसाठी घालायचे आणि तिसरं जोराने ढवळायचं नाही, नाहीतर बोंबील तुटायची शक्यता असते। मग तयार होतो लगेच आपला स्वादिष्ट चविष्ट असा बोंबलांचा रस्सा। तुम्हीही ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।